आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला आहे ना सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। त्याच्यासाठी आता आहे ना म्हणजे गुढीला सजवते आहे, म्हणजे मला गुढी बाहेर उभी करायची आहे। ते मी तुम्हाला पहिलं दाखवते की गुढी कशा पद्धतीने सजवायची, ते मी आता तुम्हाला दाखवते। गुढीसाठी आता आपण पहिला काय घ्यायचं असतं, गुढीसाठी काय पाहिजे, हा असा तांब्या पाहिजे, म्हणजे तांब्याचा नसला तर स्टीलचा वगैरे कसा पण चालेल। आता याच्यावरती आहे ना आपल्याला हळदी कुंकाची आहे ना 5 बोटं ओढून घ्यायची आहे। हे आपण असं जरा तेलात बुडवायचं। ही अशी आहे ना हळदी कुंकाची 5 बोटं ओढायची। हे आता कुंकवाची ओढली, आता हळदीची। ही आता आपली हळदी कुंकाची 5 बोटं ओढून झाली आहेत आणि खाली तांब्या असा साफ सुका घ्यायचा करून। आणि ह्याच्यासाठी आता मेन काय पाहिजे, हे आपण सगळं आरतीचं सामान असतं ना, हे सगळं साहित्य मी घेतलेलंच आहे। आता गुढीसाठी आपल्याला काय पाहिजे, नवीन वस्त्र पाहिजे, म्हणजे नवीन कपडा पाहिजे। आता त्याच्यासाठी मी दरवर्षी आहे ना मी नवीन साडी घालते गुढीला, म्हणजे ही नवीन साडी घेतलेली आहे। ही आता साडी आता गुढीला कशी नेसवायची ती मी दाखवते। आपल्या साडी नसले तर ब्लाऊज पीस आहे ना, ब्लाऊज पीस सुद्धा आपण लावू शकतो। फक्त ब्लाऊज पीस आणि साडी या दोनपैकी 2च वस्त्र वापरायचे, बाकी तुम्ही म्हणाल असे पुरुषाचे टॉवेल वगैरे असे नाही लावायचे असतात गुढीला। असे साडीचे आहे ना अशी गुंडाळे करत जायचे। आपल्याकडे साडी नसेल नवीन ना तर आपण कसं ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल, असं काय साडीच पाहिजे असं नाही। म्हणजे आपल्याला साडी आहे ना अशी घडी मारायची, कारण का याचं ते तांब्यात घुसायला पाहिजे ना, म्हणून। हा पदर आहे साडीचा। आता हे आपण असं एकत्र केलं ना की हे आहे ना, हे इथे मुसकी बांधायची याची, हे आहे ना असं, हे असं वरती चुन्या घेतले की नाही, मग इथे बांधून घ्यायचं, म्हणजे साडी कशी सुटली नाही पाहिजे। म्हणून आता इथे मी आहे ना बांधून घेते। हे असा दोरीचा तुकडा घ्यायचा आणि असं आहे ना तर हे पकडून असं गाठ बांधायची, म्हणजे कशी सुटली नाही पाहिजे म्हणून। आपण हाताखाली घ्यायचं कोणाला तरी पकडायला वगैरे। आता मला कसं सवय झाली आणि मला आता तुम्हाला दाखवायचं आहे ना, म्हणून मी बनवते। आता हे असं झालं, आता ही साडी अशी म्हणजे नेसल्यासारखी झाली। हा पदर आहे। आता मी तुम्हाला पहिलं काठी दाखवते। ही माझी गुढीची काठी आहे, म्हणजे मी जेव्हापासून गुढी बनवायला लागले नाही ते मुंबईला आल्यापासूनच मी आहे ना, हे मी मला काठी भेटली तर मी माझ्याकडे ही काठी नेहमीसाठी आहे, म्हणजे गुढीसाठीची काठी ठेवलेली आहे एवढी मोठी। आता मी तुम्हाला गुढी म्हणजे तांब्या वगैरे साडी कसं घालायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। आता हा तांब्या आहे ना, हा तांब्या आणि ही साडी आहे। हे तांब्यामध्ये असं घालायचं, हे तांब्यामध्ये गेलो। आता आपण काय करायचं, ह्याला आता काठी लावायची, म्हणजे पूर्ण अशी आहे ना काठी तांब्यामध्ये अशी घालून घ्यायची। आता याला मी दोरी बांधते। हे असं आपण आहे ना, म्हणजे जर पूजा करणार असेल ना घरात मुलगा वगैरे मिस्टर वगैरे, त्यांना मदतीला घ्यायचं आणि अशी गुढी बांधून घ्यायची। ही दोरी आहे ना अशी तांब्याला जाम बांधून घ्यायची, गाठ मारायची, कारण का तांब्या पडला नाही पाहिजे, म्हणजे गुढी उभी करताना बाहेर नेताना अशी जाम बांधून घेतलाय। आता हीच आहे ना ही दोरी अशी काठीला बांधायची,
काठीला बांधून आहे ना परत अशी तांब्याला बांधून घ्यायची, म्हणजे काठी आणि तांब्या मजबूत गाठ बांधून राहतात. आमच्या गावाला कसं म्हणजे घराच्या वरती एकदम, कारण ते मोठे बांबू असतात ना नवीन, ते नवीन तोडतात, दर वर्षाला नवीन नवीन असतात. हे असं मी तांब्याने आता साडी बांधून घेतली आहे. आता ह्याला आहे ना म्हणजे आपण घरामध्ये आहे ना पूर्ण सजवूनच त्या बाहेर न्यायची आपल्याला गुढी उभी करायला. आता मी त्याला ना तोरण बांधते. हे आंब्याचं फुलाचं तोरण आणलेलं आहे. हे तोरण आहे ना असं गुढीला बांधून घ्यायचं. म्हणजे गुढी आपल्याला सजवूनच बाहेर न्यायची आहे. हे कसं म्हणजे डोक्यावर पदर घेतल्यासारखा. आता मी हे तांब्यावर असा पदर घेतलाय. हे असा गुढीच्या डोक्यावर असा पदर दिलाय साडीचा, आणि आपण तो पदर कसा लांबच्या लांब राहायला पाहिजे ना, म्हणून आपण त्याला असं थोडासा पिन लावायचा. म्हणजे आपण कसं मनापासून गुढी सजवली ना, म्हणजे आपण कसं सजतो ना कुठे जायचं असल्यावर, तसं आहे ना आपण देवाला पण असं आपण सजवायचं. आपण सजवला तर देव सजणार ना, अशी भावना चांगली मनात ठेवून आपण काय म्हणायचं, आपल्याकडे कोणतरी पाहुणे आले आहे आणि आपण त्याला साडी नेसवतोय, अशी भावना मनात ठेवून आहे ना गुढीला अशी चांगली सजवायची. आता मी ह्याला आहे ना इथेच मी हार बांधून घेणार आहे, कारण बाहेर आहे ना, बाहेर घेऊन नाही तर फक्त उभी करायची आहे. या गुढीला कसं दागिने वगैरे काही घालायचे नसतात, खाली हाराने सजवायची असते. याचा हार घालायचा. आता मी गुढी सजवली आहे. आता कसं माहिती आहे, आता मी घरामध्ये जरा उभी करून ठेवते आणि बाहेर आहे ना जिकडे उभी करायची आहे तिकडे मी रांगोळी काढते आणि तुम्हाला बाहेर घेतल्यावर तुम्हाला परत दाखवते. अशी गुढी उभी करायची आणि त्याला सपोर्टला आहे ना अशी दोरी बांधायची द्या. गुढी उभी केली ना की तिला हळद कुंकू लावायचं, तांदूळ लावायचे. आपण आहे ना नैवेद्य करेपर्यंत उशीर असला ना तर अशी थोडीशी साखर ठेवायची पहिली. पूजा करताना आपण म्हणजे अशी साखर ठेवायची, म्हणजे पूजा खाली नाही करायची, कारण तोपर्यंत ना साखर पाणी पिऊन आहे ना गुढी उभी राहते. अशी आरती ओवाळायची आणि पाया पडायचा, नमस्कार करायचा. हे आमचं दिल आलाय बघा, नेहमी तर जिकडे तिकडे असतं. साडी पेंट
बोलते एक हे घे, गुढीपाडव्याला बोलतात पाडवा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं बोलतात. आणि हा वर्षाचा आहे ना मोठा सण पाडवा म्हणजे. आता गुढी उभी केली ना 10 वाजेपर्यंत गुढी उभी करायची आणि सोडायचा टायमिंग आहे त्याचा 4च्या नंतर सोडायची. म्हणजे 4 ते 5 वाजेपर्यंत गुढी काढायची सोडायची. आणि ते बाहेरच त्याचं सगळं आहे ना बाहेरच साडी का ब्लाऊज पीस आपण जे बांधलंय ना ते बाहेरच सोडायची. हार वगैरे आपण लावलाय ना तो हार पण वर पत्र्यावर टाकायचा बाहेरचे बाहेर. आणि बांबू पण एका बाजूला आणून कोपऱ्यात ठेवायचा, जिकडे आपण ठेवतो तिकडे ठेवायचं. आणि साडी वगैरे आणून आपली घरात ठेवायची. पण सोडताना आहे ना अगरबत्ती पेटवायची पहिली. आणि आता घंटी नाही वाजवायची सोडताना, खाली अगरबत्ती ओवाळायची आणि गुढी म्हणजे गुढी सोडायला सुरुवात करायची. हा गुढीचा नियम आहे.